अगं पंखे पुसून घ्यायचे सगळ्या घराचे, विसरलेच होते मी. आपलं बागकाम करतो ना राजू, त्याला सांगते मी. बर. पण या दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या घरावर एकदा हात फिरतो ना, ते बरं वाटतं खरंच. तुला घरातल्या कामांची फारच काळजी आहे अलके. काय काही काही माणसं मात्र फार नशीबवान आहेत बरं का. म्हणजे त्यांना घरातलं काहीच करायचं नसतं. म्हणजे फक्त इथून उठायचं तिकडे जाऊन बसायचं, तिकडनं उठायचं इकडे येऊन बसायचं, बस. बाकी काय आहे नाही. बरं आहे बुवा. नानू मामा, मला डॉक्टरांनी ना आराम करायला सांगितलं, आणि ते सुद्धा घरातल्याच डॉक्टरांनी. त्याच्यामुळे शक्यतो कामं नको करूस असं सांगितलंय. काय आजकालच्या मुलींची ही कौतुक आहेत. या घरात काय कधी बाळणपण झाली नाहीत का काय? हा, हे अलका काय, गीता काय, आणि खुद्द माई काय. पण मी कधी त्यांना असं बसून राहिलेलं बघितलं नाही त्यांच्या वेळी. नानू मामा, तो काळ वेगळा होता ना. हो ना, तो काळ जास्त कठीण होता आजच्या पेक्षा. मला चांगलं आठवतंय, मोहनच्या वेळी माई अगदी 9व्या महिन्यापर्यंत स्वयंपाकापासून साफसफाईपर्यंत सगळं करत होती. ती अशी बसून राहिलेली मी बघितलेली नाही. इथे तर काय, ते लाडू खातायत, फळं खातायत. तिकडे पुलंचा गुळाचा गणपती होता, इथे लाडवांचा गणपती आहे. नानू मामा, अहो फारशी कामं नाही आहेत, आणि आम्ही करू. पाहिजे तर बबनला मदतीला घेऊ. घ्या, ही अशी सासू मिळाले ना, सुनेची जास्त काळजी करणारी. जरा घरातली कामं काहीतरी करत जा ना. हा, जरा घरच्या कामाला काही हातभार लागला तर काही बिघडणार आहे का? हा, नाही. बघ, हे इथं जे फर्निचर साफ करायचंय ना, म्हणजे जे काम मी करतोय ते तर तू केलं असतं काही बिघडेल? हा, तुम्ही करताय ना, म्हणून मग मी. आपली काळजी करणारं कोणी भेटलं ना तर त्याचा जास्त फायदा घेऊ नये ग. हा, कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? अगं बाई नानू मामा, अहो किती बोललात तिला. तुम्ही गप्प राहिलात म्हणून तोंड उघडायला लागलं मला. घरच्यांनी काही काम करायला शिकवलंय का नाही देव जाणे. नानू मामा, हो जाऊ दे ना, प्रेग्नेंट आहे ती. तेच तेच तुंतुणं वाजवू नका. काही गोष्टी योग्य वेळेला बोलून दाखवणं हे जास्त गरजेचं असतं. हे घ्या मॅडम, अजून काही ऑर्डर आहे का इतकंच? नानू मामा, मला बोलवलं असतं मी आले असते ना. तुम्ही कशाला डिलिव्हरी बॉय झालात? नाही, दडवींच्या घरात पहिल्यांदाच येतोय हा पिझ्झा, म्हणून म्हटलं बघूया कसा काय असतो हा पदार्थ. मग झालं का बघून? किती ते जिभेचे चोचले पुरवायचे. हा, हे असले पदार्थ खाऊ नयेत इतकंही माहित नाही. बाळणपणात काही खायची इच्छा झाली तर ती मारू नये असं मला डॉक्टरांनी सांगितलंय. या असल्या इच्छा तुम्हाला माहिती आहे याच्यातलं काही? मग उगाच कशाला बोलताय? मला खावंसं वाटलं, मी मागवलं. तुम्हाला कशाला त्रास होतोय नानू मामा? आणि तुम्ही माझ्याच खोलीत येऊन मला ऐकवताय. हे बघा नानू मामा, ही माझी पर्सनल स्पेस आहे. इकडे काय मागवून खायचं हे मी ठरवणार. तुम्ही उगाच ज्ञान देऊ नका. हे बघ, शब्द जरा जपून वापर. कोणाशी बोलतेस तू?
मी तुमच्या वाटेला जात नाही, मग नेहमी तुम्ही माझ्या वाटेला काय येता नानू मामा? चांगलं सांगायला गेलो तुला तर. चांगलं हे असं जरा चांगल्या पद्धतीने सांगायचं ना. हे बघा नानू मामा, माझ्या आयुष्यात मला ढवळाढवळ केलेली आवडत नाही. विक्रांत तुमचा आहे ना, त्याच्या आयुष्यात ना खूपसा, माझ्या नको. अच्छा, म्हणजे आम्ही तुझे कोणीच नाही तर? हा, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. आणि माझे डोहाळे जर कोणाला पुरवता येत नसतील तर माझे मी पुरवेन. निदान माझ्याच खोलीत येऊन मला 4 शब्द ऐकवू नका. तुम्ही गेलात तरी चालेल. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर द पिझ्झा. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. हो 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 हो, बसा ना बस. हो बस. खूप दिवसांनी येणं केलं ना? हो ना. मला वाटतं गणपतीनंतर आजच आलो. येते मधून मधून. अलका, गीता, नमस्कार करते. अरे कशी आहेस बाळा तू? बरी आहे मी. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? ठीक. नमस्कार. जावई बापू कुठे आहेत ना घरात? अरे विक्रांत, सोनिया ये खाली. कोण आले बघ ना. ये. एरवी यावेळी न त्याची खूप घाई चालू असते, हॉस्पिटलला जायची. हो हो. नाही म्हणजे मला वाटलं की आज रविवार आहे ना, त्यामुळे जावई बापू घरातच असतील आणि म्हणजे सगळ्यांचीच भेट होईल. रविवार वगैरे काही नाही. एकदा इमर्जन्सी आली ना की पळापळ याची चालूच असते. इश्मान, सुखी वा. बस इथे बस. अगं अलका, गीता, तुमचे पुतळे का बघा यांच्याकडे. हो, पाणी आणते. मोहन, विजय, गप्पा मारा. राजानू, यांच्यावर गप्पा मारा. मोनाचा दिवाळ सण आहे ना ह्या वेळेला, म्हणून मुद्दाम आमंत्रण करायला आलोय आम्ही. आणि तुमच्या घरातली माणसं सगळी फार उत्साही आहेत हो. त्यामुळे ना सणवार करायला अगदी आनंद वाटतो आम्हाला. आम्हाला सुद्धा त्यामुळे समाधान मिळतं, हो की नाही? हो हो ना. नाही, मी नेहमी म्हणत असतो की आता आमचं वय झाले, पण तुम्ही सगळी भेटल्यापासून आमचाही उत्साह वाढत चाललाय. अहो, आमच्या घरच्या उत्साहाचं काय विचारूच नका. खाली नानू मामा जे काही म्हणाले ते खरं आहे? हो. तोंड वर करून हो म्हणून सांगते सरळ. लाज नावाची काही गोष्टच उरली नाहीये का ग तुला?